तर मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही जन्मोत्सव सोहळा असेल तर तो उद्या आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये साजरा होत आहे. तर त्या निमित्ताने जे काही सोशल मीडियाची डिझाईन असेल तर ती आज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. तर याच्या आधी भरपूर सारे असे आपले व्हिडिओज या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व व्हिडिओच्या जे काही लिंक्स असतील ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि आता तुमच्या स्क्रीनवर एक या ठिकाणी थंबनेल दिसत असेल तर ही जी काही व्हिडिओ असेल तर या व्हिडिओमध्ये मी 5 जे काही पील फाइल्स असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिल्या होत्या. त्याच्यामध्ये काही ग्रुप बॅनर्स होते आणि काही जे असतील ते सिंगलचे बॅनर्स होते. ओके, तर जो व्हिडिओ बघितला नसेल ते कोर्सला नक्की जा, कारण जे काही पासवर्ड्स असतील ते तेच त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यामधल्या जे काही पील फाइल्स असतील ते तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. ओके, बाकी राहिला प्रश्न आजच्या डिझाईनचा, तर डिझाईन या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल आणि जी काही पील फाईल असेल आणि सोबतच पीएनजी फाईल असेल ते मी पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर अशाच पद्धतीचे कडक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला पुढे चलून सुद्धा जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. त्यासाठी तुम्हाला ते लाल रंगाचं बटन दाबायचं, त्याच्या बाजूला घंटीचं बटन असेल ते सुद्धा दाबायला या ठिकाणी विसरायचं नाहीये. बाकी सर्व गोष्टी करण्यासाठी तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन नका घेऊ. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं ते म्हणजे तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला. तर इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर आपली जी काही आयडी असेल तर ही या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. तर जे काही स्क्रीन असेल या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल, या ठिकाणी मी जे काही पोस्ट असतील ते करतच असतो. सोबतच तुम्हाला जर काही एरर्स येत असतील किंवा अडचणी असतील किंवा तुम्हाला जर अजून काही माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर या सर्वांसाठी तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामला. तर या ठिकाणी सर्वांना रिप्लाय या ठिकाणी मिळून जातो. तर ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी या ठिकाणी जाऊन मला मेसेज वगैरे करू शकतात. सोबतच सर्व पोस्ट वगैरे या ठिकाणी चेक करा आणि याच्यामधून कोणती जर तुम्हाला माहिती अजून काय पाहिजे असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी रिप्लाय करू शकता. ओके, तर आता जाऊयात आपण आपला आजचं जे काही व्हिडिओचं मटेरियल असेल तर ते मटेरियल एक वेळेसला या ठिकाणी काय करूया, चेकआउट करूयात. ओके, तर भाई सर्वात पहिले तुम्हाला अशा पद्धतीचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेला आहे. तर हे बॅकग्राऊंड तुम्ही तुमचे जे काही बर्थडेचे डिझाईन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा यूज करू शकता किंवा अजून तुम्हाला दुसऱ्या जागी जर कुठे यूज करायचं असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज करू शकता. ओके, तर प्रॉपर 7-8 MBचं जे काही हाय क्वालिटीचं बॅकग्राऊंड असेल ते तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पीएनजी, त्याच्यासोबतच आपला जो काही भगवा ध्वज असेल तो ध्वज आणि बॅकग्राऊंड अशा पद्धतीने अटॅच केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो एक पीएनजी मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर हा सुद्धा कॉम्बो तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा. त्याच्यानंतर नेम प्लेट, माझा मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर जे काही शिवजयंती टेक्स्ट असेल हा टेक्स्टला एक आपण या ठिकाणी व्हाईट रंगाचा जो काही पावडर इफेक्ट असेल तो या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. ज्यावेळेसला तुम्ही पीएनजी तुमच्या मोबाईलमध्ये घ्याल त्यावेळेसला तुमच्या ती गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि सोबतच माझी जी काही डिझाईन असेल ती सुद्धा दिलेली आहे. एक सॅम्पल म्हणून तुम्ही या ठिकाणी ही डिझाईन यूज करू शकता तुमची मार्केटिंग वगैरे करण्यासाठी. तिच्या बाजूला आपली जी काही थंबनेल असेल ती थंबनेल या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं फोल्डर आहे. तर फोल्डरचं जे काही नाव असेल तुम्ही नाव या ठिकाणी बघू शकता, शिवजयंती 04 अशा पद्धतीने फोल्डरचं नाव दिलेलं आहे. आणि मे बी हा जो काय असेल तर हा या वर्षीच्या शिवजयंतीचा आपला शेवटचा व्हिडिओ असेल. त्याच्यामुळे जेवढं जास्त प्रेम, जेवढं जास्त सपोर्ट तुम्हाला या व्हिडिओला देता येईल तेवढा जास्त सपोर्ट आणि तेवढं जास्त प्रेम तुम्हाला या व्हिडिओला या ठिकाणी द्यायचं. ओके, आता आपण जाणार आहोत आपली जी काही डिझाईन असेल ती क्रिएट करण्यासाठी. तर क्रिएट करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी जो काही प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट मी ऑलरेडी या ठिकाणी पूर्ण सेट करून ठेवलेला आहे. तो फक्त आपल्याला एक वेळेसला या ठिकाणी चेकआउट करायचा आहे आणि चेक झाल्याच्या नंतर लगेच जी काही फाईल असेल ती फाईल मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकताय तर जो काही प्रोजेक्ट मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता ती या ठिकाणी फाईल ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही लेयर्समध्ये गेल्याच्या नंतर बघू शकताय सर्व जे काही लेयर्स असतील ते लेयर्स मी या ठिकाणी तुम्हाला ऍड करून दिले आहेत. ओके, आणि जो काही कॉम्बोचं बॅकग्राऊंड असेल त्याच्या खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकताय तर जे काही आपलं सिम्पली बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंडचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. समजा तुम्हाला जर पीएनजी घेता आले नाही तर तुम्ही पीएलपी मधून सुद्धा या ठिकाणी ती जे काही पीएनजी असेल ते एक्सट्रॅक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही कंटेंट असेल ते यूज करू शकता आणि तुमची डिझाईन या ठिकाणी पब्लिश करू शकता. ओके, तर या ठिकाणी सर्व गोष्टी ऍड करून दिलेल्या आहेत. आता या ज्या ठिकाणी ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल पीएल फाईल ऍड करते वेळेस त्याच्यासाठी एक स्क्रीनवर थंबनेल दिसत असेल तर हा वाला जो काही पीएलपीचा व्हिडिओ असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर कृपया करून हा व्हिडिओ जाऊन बघा. ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील त्यांचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जातील. आणि तुमचा दुसरा प्रश्न ती म्हणजे की ओल्ड पिक्सल लॅब जे काय असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी पिन करून ठेवलेला. तर ज्यांना कोणाला ते डाउनलोड करायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊ शकता आणि ते सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ओके, बाकी या ठिकाणी डिझाईनमध्ये जर तुम्हाला काय परेशानी वाटली असेल किंवा तयार करते वेळेस किंवा अजून दुसरे काय जे एरर्स येत असतील एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज या ठिकाणी तुम्ही करू शकता. सोबतच व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या सुद्धा लिंक्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा संपर्क या ठिकाणी करू शकता. बाकी राहिला तुमचा सर्वांचा आवडीचा प्रश्न तो म्हणजे की भाई या व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड काय टाकायचा आहे. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा 1938. किती टाकायचा आहे? 1938. 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर तुमची पीएनजी फाईल आणि सोबतच पीएल फाईल दोन्ही या ठिकाणी काय होणार आहेत, ओपन होणार आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून तुम्हाला जर व्हिडिओज या ठिकाणी पाहायचे असतील तर
एक डिझाईन तुम्हाला 16x8ची एका साईडला दिसत असेल आणि एका साईडला एक सिंगल मॉडेलवाली जी काही डिझाईन असेल ती तुम्हाला दिसत असेल, तर दोन्ही व्हिडिओज या ठिकाणी चेकआउट करू शकताय. बाकी मित्रांनो, आपण या ठिकाणीच थांबूयात, भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.